भगवद्गीतेचं कोणतंही रॅन्डम पेज मी आता वाचणार आहे. एका महाकाय जनावराच्या शरीरात एखाद्या प्रचंड वटवृक्षात आणि 1 इंच जागेत असणाऱ्या कोट्यावधी जीवजंतूमध्ये आत्मा असणे ही गोष्ट निश्चितच आश्चर्यकारक आहे. आदिजीव ब्रह्मदेवाला ज्ञान देणाऱ्या सर्वश्रेष्ठ प्रमाणित ज्ञानाधिकारी भगवंतांनी जरी या आत्म्याचे वर्णन केले तरी अल्पज्ञ आणि अतपस्वी लोक अनुरूप आध्यात्मिक स्फुल्लिंगाचे विस्मयकारक गुण समजू शकत नाही. पदार्थाबद्दलच्या स्थूल जडवादी संकल्पनेमुळे या युगातील बहुतेक लोक हा सूक्ष्म कण एकाच वेळी महान आणि सूक्ष्म कसा असू शकतो हे समजू शकत नाही. वास्तविक आत्म्याच्या स्वरूपामुळे किंवा वर्णनामुळे लोक त्याच्याकडे आश्चर्यकारक म्हणून पाहतात. भौतिक शक्तीने मोहित झाल्यामुळे ते इंद्रिय तृप्तीमध्ये इतके मग्न असतात की आत्मज्ञान प्राप्तीसाठी त्यांच्याकडे अत्यंत अल्प वेळ असतो. जीवनार्थ संघर्षामध्ये आत्मज्ञान विरहित सर्व कार्य व्यर्थ ठरतात. ही वास्तुस्थिती आहे. भौतिक दुःखातून सुटण्यासाठी मनुष्याने आत्म्याचा विचार करणे आवश्यक आहे याची कदाचित लोकांना कल्पनाही नाही. आत्म्याबद्दल श्रवण करण्यासाठी इच्छुक असणारे काही लोक सत्संगामध्ये प्रवचन ऐकतही असतील, परंतु काही वेळा अज्ञानवश आत्मा आणि परमात्मा यांच्या परिमाणातील भेद न जाणता ते एकच आहेत या समजुतीद्वारे त्यांची दिशाभूल केली जाते. परमात्म्याचे स्वरूप, आत्म्याचे स्वरूप, त्यांचे कार्ये तसेच त्यांच्या एकमेकांतील संबंध, इतर बारीक मोठे तपशील याचे पूर्ण ज्ञान असणारी व्यक्ती आढळणे अत्यंत कठीण आहे. आत्मज्ञानामुळे होणारा वास्तविक लाभ आणि आत्म्याचे स्वरूप विविध मार्गाने समजावून सांगू शकणारा मनुष्य सापडणे हे त्यापेक्षाही दुस्तर आहे. पण जर कोणत्याही प्रकारे एखादा आत्मज्ञान जाणू शकला तर त्याचे जीवन सफल होतील. आत्मज्ञान संबंधीचे ज्ञान अत्यंत सोपा मार्ग म्हणजे सर्वश्रेष्ठ प्रमाणित अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेत सांगितलेला उपदेशाचा इतर सिद्धांतामुळे विचलित न होता स्वीकार करणे. श्रीकृष्णाचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करण्यापूर्वी मनुष्याने या जन्मात किंवा पूर्वजन्मात महान अशी तपस्या आणि त्याग करणे अत्यावश्यक आहे. परंतु श्रीकृष्णांना याप्रमाणे जाणणे केवळ शुद्ध भक्ताच्या अहेतुकी रूपेने शक्य आहे आणि अन्य कोणत्याही उपायाने नाही. देहि नित्यं वर्धेय देहे सर्वस्य भारत तस्मा वर्णी भूतानी नत्व शोचितुर्महर्षी. हे भरतवंशजा, या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही, म्हणून कोणत्याही प्राणीमात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही.